हॅलो, नमस्कार. चिरंजीव आरती गार्गीच्या लग्नाच्या रुखवताचा हा व्हिडिओ मी करत आहे. तर प्रथम कुलदैवत असलेल्या श्री व्यंकटेश्वराला नमस्कार करून आपण या व्हिडिओची सुरुवात करू. सुरुवातीला सांगते, हा मोत्यांचा केलेला जो व्यंकटेश आहे तो या ठिकाणी ठेवलेला आहे. तर प्रथम आपण त्याला वंदन करूयात आणि दोन्ही बाजूला आपण दीपमाला या लावलेल्या आहेत. साधारणपणे या रुखवतामध्ये काय काय महत्त्वाच्या वस्तू केलेल्या आहेत ते दाखवण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. कदाचित तुम्हाला या सगळ्याची अरेंजमेंट करावी लागेल, तेव्हा काय काय वस्तू आहेत हे जरा नीट माहिती असावं यासाठी हा व्हिडिओ केलेला आहे. चला आपण सुरुवातीपासून पाहूया काय काय आहे. पाहूया. हे पहा, इथे एक बैलगाडी केलेली आहे. हा जो पेड्यांचा पुडा आहे बाजूला गुलाबी ठेवलेला तो साखरपुड्यातला तो तसाच ठेवला आहे. ही चॉकलेटवाली डॉल जी आहे ना ती छत्री घेऊन उभी आहे. छत्री तिच्या अंगामध्ये अशी अडकवली की ती छान अशी उभी राहते. शेजारी नेटची फुलं केलेला आहे. एक फ्लॉवर पॉट आहे. त्याच्या शेजारी हा प्लास्टिकचा फ्लॉवर पॉट आहे. त्याच्या अलीकडे आपण पोस्ट ते आहे तसंच ठेवलेलं आहे आणि गौरीहार ठेवलेला आहे. गौरीहाराच्या दोन्ही बाजूला आपण हे प्लास्टिकचे केलेले हिरवे फ्लॉवर पॉट ठेवलेले आहेत. त्या बाजूला इथे मोत्यांचा फ्लॉवर पॉट एक कलश करून त्याच्यात मोत्यांची फुलं करून ठेवलेली आहेत. आता सांगितलं तसं मध्ये व्यंकटेश विराजमान आहेत आणि त्याच्या बाजूला हे पहा, एक गुळोबा आणि दाळोबा हे दोन टेडी करून ठेवले. त्याच्या शेजारी हा छान दिसतो ना म्हणून चुरमुऱ्याचा टेडी केले. आणि गडबड करत इथे ड्रायफ्रूटवाले सगळे उभा राहिलेत. पहा, हे सगळे ड्रायफ्रूटचे टेडी आहेत. आम्ही आलो म्हणतायत, गडबड करतायत. आणि सगळ्यात आकर्षणाची बाब आहे ती म्हणजे ही भरतनाट्यमची डॉल. ही भरतनाट्यम करणारी जी डॉल आहे ना ती आकर्षणाची आहे. तिचं पहा कसं ठेवलं आहे ते. तिला बाजूला पाठीमागून एक आधार द्यायला आहे. ते नुसतं लावायचं आणि पाठीमागे पडद्यासारखं आहे ते एक लावायचं आणि ठेवायचं. तिच्या बाजूला आपण साधे केलेले पेटी, नंतर तबला, नंतर ते वाजवायचे ते हे वीणा, अशा वस्तू मी इथे ठेवलेल्या आहेत. त्यानंतर मधल्याच बाजूला मी हे केलेले तोरणं मी मध्ये अंथरलेले आहेत. अशीच पाहण्यासाठी म्हणून अंथरलेले आहेत तोरणं. त्याच्यानंतर इकडे सुरुवातीला आपण चॉकलेट डॉल ठेवली होती ना तिथल्याच बाजूला हा मोत्याचा नारळ एक ठेवला आहे आणि एक जातं. ह्या रांगोळ्या अशा ठेवल्या आहेत बाजूने आणि त्याच्यामध्ये वृंदावन ठेवलं आहे. नंतर उखळ केलेला आहे साधं आपलं. आणि ह्या रांगोळ्या आहेत ना त्या डबल मी एकाला बाजूने अशा घातलेल्या आहेत. म्हणजे आतमध्ये थोडीशी पुठ्ठ्याची रांगोळी आहे, त्याच्या बाजूला आपण मणिमोत्याची रांगोळी घालून ठेवली. त्याच्याच बाजूला हे शोचं आहे कलश आणि दोन निरांजना आणि हे ताट, आरतीचं ताट आहे. काय शोचंच आहे ताट. त्याच्या बाजूला आपण दुसरी रांगोळी आणि त्याची मोत्यांची रांगोळी अशी बाजूला ठेवलेली आहे. तर एकंदरीत तुम्हाला मी पूर्णपणे हा असा दाखवते. हे असंच परत एकदा पहा तुम्ही. तिथे मांडणी साधारण तुमच्यापैकीच कोणाला तरी करावी लागेल. तर म्हणून मी याशिवाय आपण ज्या भांडे वगैरे घेतलेले आहेत ना त्या वस्तू, चौरंग, पाट, छोटासा एक चौरंग मी घेतलेला आहे. तो इथं ठेवायचा राहिला आहे. तो शो पीस म्हणून याच्यात ठेवायचा राहिलेला आहे. या वस्तू या ठिकाणी असणार आहेत. याशिवाय वर
ही एक विणलेली पिशवी ही क्रोशाची, नंतर त्याच्या शेजारी केलेलं झुंबर याची सुद्धा अरेंजमेंट आपल्याला करावी लागणार आहे. तर सख्यांनो, एवढ्या गोष्टी जरा प्लीज प्लीज लक्षात घ्या. थँक्यू.